लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कुणी ऐऱ्या गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टपानं आणि शायऱ्याच्या डफानं. आणि तोच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अतंग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान, असे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हातीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिने जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीचा तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा पुतळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलण्याने मनाला शांती मिळते, साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलण्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलण्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. अहो, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्याच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका रत्नाचा जन्म झाला आणि तो रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरलेली आहे. मला तुम्हाला असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तिथे बेलवाडी नावाचं गाव होतं. तिथे एक छोटासा गड होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारीण तिथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हाही गड घेत जावा, म्हणून दादाजींनी सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा मात्र ही जिद्दीची, जिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्यच नाही, म्हणून दादाजींनी पुन्हा एकदा सैन्य गोळा केला आणि ते पुन्हा एकदा मल्लमावर तुटून पडलं. पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं करायचं. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि तिच्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. तिला वाटलं जसा जगातील प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला आणि माझ्या तान्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा तिला कैद करत असताना जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं करण्यात आलं, तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज मी तुमची गुन्हेगार आहे. जी काय शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. यामध्ये माझ्या तान्या बाळाचा काहीही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले आणि त्यांनी चिकनीसाला इशारा केला. चिकनीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं, मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्याला
आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. असं त्या काळातही माझ्या शिवरायांनी त्या मल्लम्मा देसाईला तिचं राज्य परत तर केलंच, त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचलं. म्हणूनच असं नक्कीच म्हणावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगानं कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर जगाला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे ना, तिला मला एवढं सांगावं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. तू जिजाऊंची लेख आहे. आता एवढी वर्ष झाली तरी मला तुम्हाला अलीकडच्याच काळातला एक प्रसंग सांगावासा वाटतो. आता 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सनी प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय? तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचंय? तेव्हा ते इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नकोय, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नकोय आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नकोय. माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा मला एकदा रायगड बघायचा आहे. आणि तेव्हा सर्व गाईड्स त्यांना रायगड बघण्यासाठी घेऊन गेले. म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतं की तुम्ही जगाच्या पाठीवर